कौन कहता है कि आसमान में छेद नहीं होता? कौन कहता है कि आसमान में छेद नहीं होता? तबियत से जरा एक पत्थर तो उछालो यारो. बघा, हा बोलून मी एमसीआर पीजीसीटी 2027 ची परफेक्शन बॅच 2.0 याच्या खूप मोठ्या जल्लोषाने ऐलान करत आहोत. तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो की सक्सेस जी असते ना, सक्सेस ही मेहनत करण्यावाल्यावरती पूर्णपणे फिदा असते. एकदम जोरदार पद्धतीनं फिदा असते भाऊ त्यांच्यावरती. तर तुम्ही पण मला मेहनत करण्यावाले दिसत आहात, कारण की आपले ॲग्रिकॉस मेहनत करण्यासाठी कुठंही माग पुढं पाहत नाही. हार्डवर्क असो, स्मार्टवर्क असो, सगळ्या गोष्टीमध्ये आपले ॲग्रिकॉस पुढंच असतात बरं का. मे 20 मेला आपण पहिली परफेक्शन बॅच लॉन्च केलेली होती. भयंकर प्रतिसाद भेटला. जे विद्यार्थी आहेत 2026 मध्ये आता झालेली एक्झाम, ती जे दिलेले विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता आपण युट्यूब वरती फ्री सेशन्स ठेवलेले होते. एवढा भयंकर प्रतिसाद मी विचार सुद्धा नाही केला होता. ना ना ना, मैंने सोचा भी नहीं था की एवढा भयंकर प्रतिसाद भेटेल. मी विचारच नाही केला होता. खूप भयंकर प्रतिसाद भेटला. त्यामुळे मला कंटिन्युअसली मेसेज येत होते मुलांच्याकडून की सर नवीन बॅच सांगा, केव्हा येईल. तर हे घ्या, तुमच्याकरता नवीन बॅच आलेली आहे. एमसीआर पीजीसीटी 2027 परफेक्शन बॅच 2.0. जरी बॅचचं नाव आहे एमसीआर पीजीसीटी, पण त्यामध्ये नॉट ओनली एमसीआर बाळांनो, आयसीआर असो, आयबीपीएस एफओ असो, कृषी सेवक असो, एफसीआय असो, सीसीआय असो. सर सीसीआय ची जागा आता आलेली आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. ऍग्री एमपीएससी असो, यूपीएससी ऑप्शनल असो, किंवा ऑल ऍग्री एक्झाम्स ज्यामध्ये ग्रामसेवक वगैरे येतात, इफको क्रिफको सगळ्या एक्झाम्स यांची इत्यंभूत तयारी ए पासून झेड पर्यंत, पानापासून मुळापर्यंत सगळी तुम्हाला या बॅच मधून करून भेटेल. तुम्ही कुठेही लेक्चर करा, फक्त लेक्चर होतात. इथं मी तुम्हाला लेक्चर करून प्रॅक्टिस करून घेणार. कसं मी बोलतो, कसं बघा ह्यामध्ये, ह्या बॅच मध्ये नेमका तुम्हाला मिळणार काय आहे. पहिली गोष्ट, जे 5th डीन कमिटीनुसार सिलेबस आहे तो सुद्धा तुम्हाला कंप्लीट करून भेटेल. आणि जो नवीन सिलेबस आहे 6th डीन कमिटी, हा सुद्धा सिलेबस तुमच्या इत्यंभूतरित्या कव्हर करून भेटेल. ओके, बघा तुम्हाला जो वाटत आहे सर 80% सिलेबस होणार, फक्त 20% होणार नाही, ना 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 मुन्ना, हे फक्त तुझ्या संभ्रम आहे. हा फक्त आणि फक्त तुझ्या संभ्रम आहे. तुला सगळ्या गोष्टी यामध्ये इत्यंभूतरित्या पूर्णपणे कव्हर करून मिळतील याची मी शाश्वत गॅरंटी घेतो. तुम्हाला कुठेही वाटला, मी काय म्हणलो, तुम्हाला कुठेही वाटला की सर आमची बॅच कंप्लीट नाही होत आहे, की सिलेबस कंप्लीट नाही होत आहे, सर शिकवण्यामध्ये क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज होत आहे, बॅचची जितकीही फीस असेल त्याच्या डबल फीस तुम्हाला परत करण्यात येईल. हा व्हिडिओ युट्यूब वरती अवेलेबल राहणार आहे. तुम्ही याची क्लिप आपल्या जवळ ठेवू शकता की हो, तुम्हाला कुठेही वाटलं की सर सिलेबस कंप्लीट होत नाही किंवा क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज होत आहे, मी तुम्हाला शाश्वत गॅरंटी देतो दादांनो, तुमची पूर्णपणे फी परत करण्यात येईल, तेही डबलच्या पद्धतीने. ओके, दुसरा मुद्दा, आपल्याला काय करायचं आहे, आम्ही तुम्हाला काय देणार आहोत. आम्ही म्हणजे टीम सारथी ऍग्रीकल्चर तुम्हाला नेमकं काय देणार आहे. लाईव्ह लेक्चर्स असतील, सोबत रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, टेस्ट सिरीज असणार आहे, टॉपिक वाईज असणार आहे, सोबत फुल लेंथ टेस्ट सिरीज असणार आहे. बघा आपल्याकडे 200 पेक्षा जास्त टेस्ट अवेलेबल आहेत. तुम्ही थकून जाल टेस्ट देऊ, पण तुमच्या या टेस्ट संपणार नाही. तुम्हीच विचार करा बाळांनो, तुम्हीच विचार करा. एका वर्षात असतात 365 दिवस. ओके, या 365 दिवसामधून 200 दिवस तुम्हाला टेस्ट द्यायचे आहेत. 200 दिवस तुम्ही विचार करू शकता का किती. सोबत
टेलिग्राम सेशन्स, डेली टेलिग्राम सेशन्स होत आहेत आपल्याकडे, डेली टेलिग्राम सेशन्स होत आहेत, टॉपिक वाईज असो, हप्त्याच्या एंडला रिव्हिजन असो, सगळ्या पद्धतीने टीम ऍग्रीकल्चर व्यवस्थित पार्श्वभूमी आहे. ओके, फ्री रिव्हिजन लेक्चर. एकदा बॅच रिकॉर्ड झाली, एकदा बॅच कंप्लीट झाली, असं नाही की आम्ही तुमचा हात सोडून देणार. मुलीचा लग्न झाला की असं होते का की आई वडील तिच्या हात सोडून देतात? नाही, तिला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पुरवतात. त्याच पद्धतीनं एकदा तुमची बॅच प्रोव्हाइड झाली, कंप्लीट झाली की तुम्हाला रिव्हिजन लेक्चर करायला भेटतील. पर्सनल काउन्सलिंग, डाऊट क्लिअरिंग, तो पण माझ्या थ्रू. मी माझा पर्सनल नंबर तुम्हाला देणार आहे. तुम्ही केव्हाही मला मेसेज करू शकता, केव्हाही कॉल करू शकता. ओके, दुसरा मुद्दा, ही बॅच कोणी घ्यावी? बोलू आपण कितीची बॅच आहे, किती ड्युरेशन असणार, कोणा करतायत तो बघा. पहिली गोष्ट, ही बॅच कोणी परचेस करावी? जे विद्यार्थी सेकंड इयरला असतील किंवा सेकंड इयरच्या पुढे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी कृपया ही बॅच परचेस करू नये. का मी बोलतो? सेकंड इयरच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी किंवा सेकंड इयर असो, थर्ड इयर असो, फोर्थ इयर असो, यांनी बॅच परचेस करावी. काही विद्यार्थ्यांना वाटत असेल, सर तुम्ही काय बोलताय हो, एवढ्या लवकर आम्ही बॅच कंप्लीट करून काय करणार? बघा बाळांनो, मी स्वतः थर्ड इयरच्या सुरुवातीला आपला अभ्यास केलो होतो. अभ्यासाला स्टार्ट केलं होतं. जेव्हा मी फायनल इयर मध्ये गेलो बाळांनो, माझ्या मित्रांपेक्षा मी किती पट तरी पुढे होतो. मला दुसऱ्या गोष्टीचा अभ्यास करायला वेळ भेटला त्यावेळेस. म्हणून सांगतो, अर्ली बर्ड बनावे. जेवढ्या लवकर असो तेवढ्या लवकर करावे. तर सेकंड इयरच्या नंतर पासून तुम्ही सुरुवात करू शकता. व्हॉट अबाउट ग्रॅज्युएशन कम्प्लिटेड स्टुडंट? असे विद्यार्थी ज्यांची एमएससी ला नंबर नाही लागणार यावेळेस किंवा एमसीआर मध्ये खूप कमी मार्क पडलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा ही बॅच परचेस करावी. ओके, जे विद्यार्थी बाकी परीक्षेची प्रिपरेशन करायची आहे ते सुद्धा ही बॅच परचेस करू शकता. मग नेमकी हे बॅच केव्हा स्टार्ट होणार आहे? बघा बाळांनो, ही बॅच 25 जुलै 2026 म्हणजे येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये ही बॅच स्टार्ट होणार आहे. 25 आणि 26 ला डेमो लेक्चर्स तुम्हाला युट्यूब वरती भेटतील आणि 27 ला डेमो लेक्चर तुम्हाला ऍप्लिकेशन वरती पाहायला भेटतील. सर कोणता ऍप्लिकेशन बोलू दादा? त्याच्यावरती सुद्धा बोलूया. बघा, नेमकी बॅचची फीस किती आहे? ओव्हरऑल बॅचची फीस आहे 3000. पण आपण खास 100 स्टुडंट करता सुरुवातीच्या 1500 असणार आहे बॅचची फीस. बोलू, एक मुद्दा अजून राहिला की जसे 100 ऍडमिशन फुल झाले म्हणजे सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांकरता या बॅचची फीस असणार आहे 1500. 1500 ही फीस असणार आहे. जसे 100 विद्यार्थी फुल झाले ही बॅचची फीस होणार आहे 2500. शब्द आहे माझा, 2500 ही फीस होणार आहे. तर मी म्हणून तुम्हाला सांगतो, शाश्वत गॅरंटी देतो की तुम्ही 1500 मध्ये बॅच घ्यावी. एक जो ड्रेस येतो आपला, शर्ट पॅन्ट, त्या किमतीमध्ये तुम्हाला बॅच भेटणार आहे. वर्षभर चालणार आहे काही ना काही ऍक्टिव्हिटीज. ओके, त्यानंतर पहा, या बॅचला तुम्हाला एनरोल व्हायचे आहे. 1500 मध्ये जर तुम्हाला ही बॅच घ्यायची आहे, तुमको कुछ नहीं करना बाबू, सारथी 50 हा कोड तुम्हाला यूज करायचा आहे. सारथी 50 हा कोड तुम्ही यूज करा. ही बॅच तुम्हाला फक्त सुरुवातीचे 100 विद्यार्थी, पुन्हा बोलताव मग मला मेसेज करायचे नाही, सर मला 1500 मध्ये भेटेल का? ना. सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांकरता ही बॅच ओनली ऑन 1500 रुपयात भेटेल. नंतर तुम्हाला 2500, 3000 असं पण होऊ शकते बरं का. आय डोंट टेक अ गॅरंटी. दुसरा मुद्दा, बॅचची व्हॅलिडिटी. बघा, ही बॅच तुम्हाला 6 महिने चालणार आहे. प्रॉपरली 19 टॉपिक कव्हर होणार आहे. पण या बॅचची व्हॅलिडिटी 13 महिन्याची असेल आणि जेव्हापर्यंत एक्झाम होणार नाही, 13 महिने असो, अजून एक्झाम वाढली, हे घ्या बॅचची व्हॅलिडिटी वाढली. समजला का? पूर्णपणे असेल. पूर्ण सिलेबस आपला 6 महिन्यात होणार आणि बॅचची व्हॅलिडिटी असणार 13 महिन्यांची. ओके, दुसरा मुद्दा, ड्यू टू बॅच प्राइजेस लो. बघा,
बॅचची प्राइस तुम्हाला कमी दिसत आहे, बरोबर आहे ना, खूप कमी आहे, शुल्लक आहे. एक ड्रेस येतो आपला शर्ट पॅन्ट तेवढ्या रुपयामध्ये. ओके, म्हणून आम्ही प्रॉपरली जे नोट्स आहेत हे तुम्हाला प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये पीडीएफ फॉर्मॅटमध्ये देणार. प्रिंटेबल पीडीएफ फॉर्मॅट. हार्ड कॉपी आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही. तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आपले नोट्स भेटणार आहेत, तेही टेलिग्राम चॅनलवरती. आपला जो पर्सनल टेलिग्राम तुमच्या क्रिएट करण्यात येईल त्यामध्ये तुम्हाला ही पीडीएफ नोट्स भेटतील टॉपिक वाईज. असं नाही की एका सोबत, ना 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 ना, टॉपिक वाईज. जसं इरिगेशन संपला तर इरिगेशनची, जसं बफेलो संपली तर बफेलोच्या, अशा नोट्स तुम्हाला प्रॉपरली तिथं भेटतील. दुसरा मुद्दा की आपण जे पीपीटी यूज करत आहोत ते प्रॉपरली मॉडर्न पीपीटीज आहेत. असं नाही की इथं लिहिलं आहे ना 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 ना, हे किती छान दिसत आहेत, अशा पद्धतीने अशानुसार तुम्हाला पीपीटीज बघायला भेटतील. म्हणजे शिकण्यालाही मजा येतो, शिकायला पण मजा येतो. माझे सर होते, मी जेव्हा 8वी 9वी 10वीत होतो, सायन्सचे टीचर होते. मला विचारायचे, मला म्हणायचे ते की तू नाही का रंगीबिरंगी पेनाचा वापर करायचा, रेड पेन, येलो पेन, ब्लू पेन, ब्लॅक पेन, कोणते ना कोणते पेन. मी म्हणलं सर असं का? ते म्हणायचे रंगीबिरंगी पेन असल्यामुळे आपल्याला वाचायला मजा येतो. मी म्हणलो सर असं का? बघ म्हणे, बायको म्हणे, ते थोडेसे उद्धट शब्दात बोलले होते पण मी सांगतो तुम्हाला. ते म्हणत होते की बायको जर अशीच राहिली, काही मेकअप वेकअप नाही, तर एक वेळ येऊन जातो की आपण तिला पाहून कंटाळून जातो. पण बायको जर व्यवस्थित सुंदर अटायर मध्ये असेल, व्यवस्थित साडी, लिपस्टिक, मेकअप वेकअप करत असेल तर तिला पाहून चांगला वाटतो, पाहुशा वाटतो. तशाच पद्धतीनं जर तुम्ही वेगवेगळ्या कलरफुल पद्धतीनं जर शिकण्याचा प्रयत्न कराल तर मला विश्वास ठेवा माझ्यावरती, तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाचायला, अभ्यास करायला इंटरेस्ट येईल. आणि ह्या पीपीटीज तुम्हाला ऍप्लिकेशन वरती अवेलेबल होणार. होय, ओके. दुसरा मुद्दा, टीचर कोण कोण आहेत. सर्वप्रथम मी माझा परिचय देऊ इच्छितो, द्यायला तर नाही पाहिजे, भयंकर नाव झालेलं आहे आपला. आपण पूर्ण एमसीआरच्या मार्केट हलवून टाकलेलं आहोत मुळापासून बरं का. महाराष्ट्रातील असा कोणता ऍग्रिकॉस नाही की सारथी ऍग्रिकल्चरचं नाव घेत नाही, बरं का. माझं नाव आहे हर्षल तिरपुडे, MSc जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग मध्ये झालेली आहे. मला खूप अनुभव आहे वेगवेगळ्या एक्झाम दिल्याच्या. मी तुम्हाला क्वेश्चन पाहूनच सांगतो, टॉपिक पाहूनच सांगतो की यामधला हा क्वेश्चन या एक्झाम मध्ये आलेला आहे. तुम्ही पुराण्या विद्यार्थ्याला विचारू शकता. दुसरे डॉक्टर गजानन फुके सर, यांच्या हॉर्टिकल्चर मधून PhD झालेला आहे. ऍग्री MPSCच्या विद्यार्थ्यामध्ये भयंकर फेमस आहेत. ऍग्री MPSCचे विद्यार्थी कोणती हॉर्टिकल्चर साठी बुक फॉलो करत असतील तर सरांची. ओके, मी GPB बोलू, हिच्या बाबतीत बोलू, भयंकर अशी मी मुलगी बघितलोच नाही, एवढी डेंजर GPB मध्ये. ओके, माझ्यापेक्षा जोरदार शिकवते ते. बघा मी काय काय घेणार आहोत, ॲग्रोनॉमी, पॅथॉलॉजी, बॉटनी, इकॉनॉमिक्स, सॉइल सायन्स आणि ॲनिमल हस्बंडरी. सर तुम्ही इतके सब्जेक्ट कसे घेणार वो? एक नाही धर बाराभर चिन्या नाही होणार का बाबू? एक नाही धर बाराभर चिन्या होणार नाही. मी पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट मध्ये पारंगत आहोत. तू कोणताही क्वेश्चन केव्हाही विचार, माझ्याकडून जर तुला आन्सर नाही भेटल ना, मी कापून देईन, बरं का. ओके, सगळे सब्जेक्ट शिकवू शकतो पण वेळेच्या अभावानं मी इतके सब्जेक्ट शिकवतो. बॉटनीचा काही पार्ट मी शिकवतो, बाकी वाचलेला पार्ट मीच GPB शिकवतात. बघा फुके सर काय शिकवतात, नेमका हॉर्टिकल्चर, ऍग्री इंजिनिअरिंग, एक्सटेन्शन, एंटोमॉलॉजीचा काही पार्ट फुके सर शिकवतात आणि काही पार्ट मी शिकवतो. तुमची अशी तयारी कुठंच नाही भेटणार, कुठंच करून भेटणार नाही. मी GPB बॉटनीचा काही पार्ट, GPBचा काही पार्ट आणि सीड सायन्सचा काही पार्ट, बाकी रिमेनिंग पार्ट मी स्वतः कंप्लीट करून घेणार आहोत. ओके का? मग तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, सारथी ऍग्रिकॉस नाही, ऍग्रिकल्चर झालेलं आहे नाव आता, सारथी ऍग्रिकल्चर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. ओके, आणि तुम्हाला प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करायचे आहे, सारथी एज्युकेशन. एकदा ऍप डाउनलोड केलं, सर्वप्रथम तुमको का करना है, काही नाही, शुभमंगल सावधान करायचे का ना, हा इथं यायचे आहे. सारथी एज्युकेशन ऍप डाउनलोड केला, लॉग इन रजिस्टर सगळं करायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला इथं दिसेल बँक एक्झाम, क्लिक करायचं आहे. सेक्शन खुलेल, MCR नाव दिसेल, क्लिक करायचं. यानंतर कोर्सेसवर यायचं. कोर्सेसवर येऊन तुम्हाला दिसेल परफेक्शन बॅच 2.0. तिला
कुपन कोड टाकून जॉईन करायचं. कसल्याही पद्धतीचा इश्यू आला बाळा, कसल्याही पद्धतीचा जर तुला इश्यू आला, कसल्याही पद्धतीचा तुला इश्यू आला तर मी माझा मोबाईल नंबर प्रोव्हाइड करतो. पण सर्वप्रथम ही बॅच कुठं कुठं चालते? मोबाईल वरती सुद्धा चालतो, लॅपटॉप वरती सुद्धा चालतो, iOS म्हणजे आयफोन वरती सुद्धा चालतो. तीनही माध्यमामध्ये कम्पॅटिबल आहे. पण एकाच वेळेस जर तुम्ही म्हणाल सर मला मोबाईल मध्ये लॅपटॉप मध्ये पण चालवायचे, जमणार नाही. कोणत्याही एका डिव्हाइस मध्ये चालवावं लागेल. ओके. दुसरा मुद्दा, तुम्हाला कंटिन्युअस डिव्हाइस चेंज करता येणार नाही. दुसरा मुद्दा, कॉन्टॅक्ट नंबर. तुम्हाला कसलीही गडबड आली, सर ऍप डाउनलोड नाही होत आहे, मला समजत नाही कसं काय करावं, तर हा नंबर आहे माझावाला, स्वतःचा नंबर आहे, पर्सनल नंबर आहे. अरे तर तुम्ही इथं मला कॉल किंवा मेसेज करू शकता. 9022735965 पर्सनल नंबर आहे. ओके. पुढचा मुद्दा, तुम्हाला जर अवेक राहायचं आहे, सगळ्या माध्यमामध्ये जागृत राहायचं आहे, तुमको कुछ नहीं करना बाबू. युट्यूब चॅनल जो आहे आपला सारथी ऍग्रीकल्चर, सर्वप्रथम याला सबस्क्राईब करायचं आहे. टेलिग्राम चॅनल जो आहे आपला सारथी ऍग्रीकल्चर, व्यवस्थित आपल्या ऍक्टिव्हिटी सगळ्या गोष्टी इथं भेटतात. इंस्टाग्राम चॅनल जो आहे आपला सारथी ऍग्रीकल्चर, या तीनहीला तुम्हाला सर्वप्रथम फॉलो, सबस्क्राईब, जॉईन करायचं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जेवढी इन्फॉर्मेशन मला द्यायची होती मी तेवढी दिलेला आहो. पण मी तुम्हाला सांगतो बाळांनो, उसूल पे जहां चाहे टकराना जरूरी है, अगर आदमी जिंदा है तो फिर जिंदा नजर आना जरूरी है. म्हणण्याचा अर्थ, जर तुम्ही लवकर तयारी चालू कराल, मुलांच्या तुम्हाला कन्सर्न सांगतो, एक मुलाचा मला मेसेज आला, सर मला 120च पडले, सर मला 115च पडले, खूप अभ्यास केला होता. मी त्याला मेसेज केलो, दादा 120 पडले, 115 पडले, तू सुरुवातीपासून अभ्यास स्टार्ट नाही केला असेल, तू आता कुठं 3-4 महिन्यापूर्वी अभ्यास चालू केला असेल. तो म्हणते हो सर, जस्ट मी आता केव्हा फेब्रुवारी पासून अभ्यास स्टार्ट केला. अरे फेब्रुवारी पासून तू अभ्यास स्टार्ट केला, कशावरून तू होप ठेवतास की मला 150च्या वरती मार्क भेटतील? 150च्या वरती कोणाला मार्क पडले? जे विद्यार्थी जून जुलै असो, जशी एक्झाम झाली MCR ची तेव्हापासून किंवा एकदम लवकर सुरुवात केला अभ्यासाला, त्यांना कुठं पडतात? तेही ऑथेंटिकेट अभ्यास केल्यावरती. तुम्ही म्हणाल सर मी फक्त 3 महिन्यात अभ्यास करतो, MCR निघेल का ना? मग म्हणायचं नाही. काही विद्यार्थी तर हे एवढे मार्क घेऊन म्हणतात सर राहुरी भेटेल का ना? पॉसिबलच नाही ना बाळा. असं कसं? मेहनतीवरती जग चालतो. मी पुन्हाही बोललो, आताही बोलतो की सक्सेस ही मेहनत करणे वाल्यांवरती फिदा असते. लवकर भेटते, लेट भेटते, पण भेटते जरूर. किस्मतीमध्ये जर एखादी गोष्ट लिहिली ते होणार ना दादा. तुला मरण लिखायचे आहे, तुला ढकलेल कोण नाही कोणी. निकिता तिवारी असो, सोनम रघुवंशी असो, तुझी मयतच लिहिली आहे तर कोण नाही कोणी ढकलेलच. पण तुला मोठा होऊन कोणाला बघायचं आहे तर कोण नाही कोणी सपोर्ट करतातच. हम तो निकले थे अकेले सनाब, हम तो अकेले निकले थे जनाब, कारवा बनता गया, लोक जुड़ते गए, कारवा बनता गया. लक्षात ठेवायचं. तर मी अशाच पद्धतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग एक्झाम करता तुम्ही सशक्त राहावा, सगळ्या बुद्धीने विचार करावा आणि ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याची गरज आहे, एवढं सांगून मी तुमच्याकडून विदा घेतो. धन्यवाद.